हॅलो हाय नमस्कार. कशा आहात सगळेजण माहीत असणार. तर आज येणार आहे माझी मावशी मुंबईवरून आणि त्यासाठी बघा मटण वगैरे आणलेलं आहे आम्ही. आणि कटिंग कोण करते तुम्हाला मी दाखवते. पेशंट करते. पेशंट आम्ही पेशंटसाठी आलो आहे आणि पेशंट काम करते तुम्हाला दाखवते. नाही पेशंट बघा काळा चष्मा वरी लावून डोळा आता बरं झालाय पेशंटचा. जरा दाखवा जरा पेशंट. डोळा बरं झाला आता. आणि आता इथं चालू आहे मटन कटिंग करायचं. मी करत नसते ना त्यामुळे ती स्वतः बसली आता करायला. आणि दिदी आलेली आहे. दिदी काय हात पण नाही लावत त्यामुळे मम्मी स्वतःहून करायला बसलेली आहे बघा. तर बघू शकता वेळीवर मस्त असं ती कट करत बसलेली आहे. गॅसपाशी जायचं नाही आहे पण बिना गॅसवर जातच ती सगळे कामं करत आहे. बघू शकता. तुमच्याकडे पण आहे का असं कोण अँटिक पीस सांगा. आराम करायला पाहिजे का काम करायला पाहिजे. आम्ही करत नाही म्हणून मम्मी स्वतः बसते डायरेक्ट. आमच्या घरी यश मामा येणार आहे. हो ना. त्यांचा यश मामा येणार आहे. तर चला संध्याकाळचा वेळ झालेला आहे. चला तुम्हाला मी टाइम दाखवते. मयंक झोपलेला आहे तर टाइम बघू शकता. आपले 6 म्हणजे पावणे 6 झालेले आहेत. आणि आता थोडं मी सामान आपलं घरात पसारा झाला आहे तो उचलून घेणार आहे. आवरून घेणार आहे. आणि मम्मीला बरोबर म्हणजे 9वा दिवस आहे आज. म्हणजे 8 दिवस पूर्ण झालेत बरं का. आणि 8 दिवसात डॉक्टरांनी बोललेलं थोडंफार कमी पण होईल. तर ते आता थोडं म्हणजे खूप कमी झालं आहे. म्हणजे बिलकुल दिसत नाही आहे पण तरी पण आराम हा पाहिजेल असतो नाही का. तर मम्मीला तर काय बसू वाटत नाही बरं झालं आहे म्हणून. तर असो. आणि इथं बघू शकता स्वामींचा फोटो मागं किती मस्त असा आहे बघा. मी तुम्हाला दाखवलाच नाही शेअरच नाही करू शकते. तर आता मी थोडी तयार झाली कारण की बाहेर जायचं आहे. मला राखी वगैरे घेऊन यायची आहे आणि थोडं कोथिंबीर वगैरे घेऊन यायची मसाल्यासाठी. आणि इथं चाय ठेवलेला आहे बघू शकता. मस्त असं चाय. आणि पप्पाला सकाळी शाबू करून दिलं तर तो काय कोणी खाल्लाच नाही मी बनवला म्हणून. तर आता तो मीच खाती आहे. आणि मयंक उठून बसलाय बघा. काय बघा मयंकला उठल्या बरोबर भूक लागली. मयंक ठीक आहे मयंक काय पाहिजे तुला सांग बाळा. मटण बनवू राहिलं बघ आई. त्याला टाइम ही तर आता चाय पिणार आहे मी. दीदीने आणलेत सोलापूरचे समोसे. चला तुम्हाला मी दाखवते. तुम्ही पण खाल्लेत का कधी ते सांगा मला. तर हा आमचा चायसोबत खायचा खाऊ आहे बघा. असा डब्बा भरून तुम्हाला दाखवते त्या डब्यात काय काय आहे. धरे मयंक तू मारीगोल्ड खा. हे बघा खारी आहे. परत आपलं समोसे आहेत बघा. हे समोसे तुम्हाला खोलून दाखवते मी. खूप भारी लागतात बरं का. गावाकडे 1 रुपयाला 1 मिळतो समोसा. गेले आता 2 रुपयाला झालेत बरं का. आता 2 रुपयाला 1 झालं आहे. ज्यावेळेस आम्ही खाल्ले त्यावेळेस तर 8 आण्याला होतं 1. कल्पना मावशीकडे आम्ही राहायचो तेव्हा 8 आण्याला 1 होता हा. आणि आता 2 रुपयाला झाला आहे बघा. कसला भारी आहे का नाही. आता तुम्हाला मी चायमध्ये डीप करून तुम्हाला दाखवते खाऊन. अगं गोळ घुमट चा केली. तर आता मी ना आपलं समोसा घेतला आणि मस्त चायमध्ये डीप करून खाणार आहे. बघू शकता. इथं मयंक खातोय मारीगोल्ड. मयंक कसं लागलं रे मारीगोल्ड. झोपेतून उठून बसलाय मयंक. तर बघू शकता. चुकले अजून खेमा वाटायचं आहे. समुद्रापासून वाटायचं आहे. म्हटलं अशी तयारी करायची आता. अर्ध्या मटणाचा खिमा बनवायचा आणि अर्ध्याचं सूप बनवायचं. सूप म्हणजे आळणी बनवायचं आळणी. आणि मस्त खेम्याचे हुंडे बनवणार आहे मी आज. माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हुंडेची रेसिपी मी कशी बनवते खिमाची. कारण की मम्मी जाणार नाही गॅसपाशी. नाही तर तिलाच सांगितलं असतं. मी काय करत नसते पण आता काय करणार आहे. मला पण येतं बनवायला. आरोला येतं म्हण त्याच्या भावाला. आईला येतं म्हण. चला मग मी आता खाते आणि नंतर भेटते. तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. तुम्हाला मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे नॉनव्हेजची.
चला तू काय करायचं नको आमच्या गावी खात नाही काय मला मग मी काय घ्यायचं तर हे आमच्या घरापासलं भाजी मार्केट आहे तर आमच्या घराजवळच आहे भाजी मार्केट एकदम जवळ देखा करू तर आता आलोय घरी आणि मावशी पण येणार आहे आता आली असेल मला वाटतंय तर चला बघूया स्वयंपाक करायचा आता तर आता सगळ्यात पहिला तर मी मसाला बनवायला घेतलेला आहे तर सगळ्यात पहिला ना खोबरं नाही कोथिंबीर अद्रक लसूण ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे खिमासाठी तर मला परफेक्टली तर ह्या सगळ्या गोष्टी येत नाही म्हणून मी मम्मीला विचारून करत होती म्हणजे येतं तसं पण मला काय वाटलं की बाबा नको उगाच कमी जास्त व्हायला नाही का एकदम छान झाले की बरं वाटतं उगाच नाही तर खराब झाले की कोण खाणार नाही आणि सगळं उगं नुकसान नको म्हणून मी मम्मीला विचारूनच करत होती सगळ्या गोष्टी तर आता इथं आता खोबरं टाकणार आहे मी कालवण्यासाठी आपलं रस्सासाठी तर हा मम्मी नवीन पद्धतीने म्हणजे त्यांनी शिकवलेलं आहे त्यांना तसं मटण जेव्हा ते लहान होते तेव्हा आणि मम्मीच्या हाताचा खरंच स्वयंपाक खूप छान लागतो बरं का एकदम सिंपल असतो पण खायलासुद्धा तेवढा टेस्टी असतो मग तेच तिला विचारून सगळं मी करत होती तर आता बघा ती डायरेक्ट काय सांगते मला डायरेक्ट आपलं जे कुकर आहे ना कुकरमध्येच आता मी कच्चाच मसाला टाकणार आहे आणि शिट्ट्या मारून घेणार आहे आणि तरीसुद्धा इतकं टेस्टी लागत होतं ते काय सांगू तुम्हाला खायला खूपच मस्त असं झालेलं होतं आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून घ्या बघा म्हणजे त्यामध्ये वाटणामध्ये फक्त खोबरं टमाटर अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण आहे बघा आणि ओलं खोबरं टाकलेलं मी आणि आता बघा मम्मी सांगेलच मला तसं मी फॉलो करणार आहे डायरेक्ट मसाला घालू का हां किती टाकू सांग मला बस 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 अगं हे छान लागण्यासाठी थोडंसं तिखट कर लेकरं बी खाऊ शकतात ते सगळ्यालाच आवडेल हां टाक गॅस थोडं टाकू थोडंसं लाल मिरची पावडर काढायची ते डब्यात होतं काय ना त्याचं अजून कुठे येतं संपलं नाही अजून दाखव मला दाखव ही नाही ग लाल चटणी म्हणते अच्छा बरं ती काय इथं कोटीतच आहे ना टाकू का लाल मिरची पण थोडीसं टाक पहिल्यांदा बघाले असं बघ जा चांगलं लागतंय का नाही आता किती 2 शिट्ट्या मारून घेते कारण की आम्ही आमच्या काकाच्या घरी मटण करायला लावायचं आम्हाला मुद्दाम आमचं काका काय करायचं फोडणी बिंडी दिवस लावत नव्हता मटण शिजवलं शिजलं सगळं टाकू का टाकली नव्हती का तू टाकलं होते परत टाकू का थोडंसं टाक थोडंसं पाणी गरम करून टाकते का टाक बरोबर आहे तसं हां मग टाक थोडंसं पाणी टाकायचं टाक किती कमी होईल ना छान लागलं आहे ग मम्मी पण खरंच मग आमचं चलतं चल शिट्टी लावू
तर मटणाला ना आपण पहिला शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत हळद आणि मीठ लावून, आणि त्यानंतर ना हा मसाला टाकून परत 2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर ना आता मी खिमा करायला घेतलेला आहे. तर मम्मीने सगळं नरम नरम पीस एका साईडला काढून ठेवलेले होते, आणि आता त्याच पीसला ना थोडं थोडं घेऊन आपल्याला ना मिक्सरला म्हणजे 2-3 प्लसमध्येच असं एकदम कंटिन्यू आपल्याला चालू नाही ठेवायचं आहे. एकदा खटकी लावली की परत कमी करायचं. आणि इथं बघू शकता तुम्ही मम्मीचं मधी चालूच होतं. तिला म्हणलं बाई थांब, मिक्स करून घेते तू नको करू मधी. तर आता लाल चटणी पहिला काढून घेत आहे मी, कारण की नव्हतीच लाल चटणी पावडर जास्त, आणि काढता माहिती का सांडून पण गेली लाल चटणी पावडर त्या, आणि मी डायरेक्ट कोटीसोबत उचलून टाकत होते. त्यामुळे बघा काय करामत झाली. आणि गडबडीमध्ये माझं ना इतकं कामं वाढतात ना, काय सांगायलाच नको. कोटी घेऊन भेटत होते हुशारच्या आहे ना मी. जर हे घे टाक अरे बापरे, बोलतो हे मम्मी चष्मा काढले. एवढी आयडी नाही मी इकडं आले वाटते मेंबर. अजून काय टाकू? हळद पावडर मम्मीला होळच लावत होते. नाही मोठं आहे, वजन आहे. मावशी पण ट्रेंडिंग मध्ये एकदम. हा दीदी मला वाटलं सफेद असेल ट्रान्सपरंट वाला, मावशी गाळ्याच्या समोरती आहे. अरे बापरे. तर आता मावशी मुंबईवरून आलेले आहे, आणि येताच बरोबर मग तेच येणारे म्हणून मस्त असं मेनू केलेला. आणि यशला तर खूप आवडतं नॉनव्हेज, आणि आम्हाला पण आवडतं. मला तर खूपच आवडतं खिमा मटनपेक्षाही. आणि मम्मीचं बघू शकता ग्लो चेहऱ्यावरचा, बहीण आल्यावर काय खुशी होत असते. बघा माझी मावशी आली मुंबईवरून बहिणीला भेटायला. पेशंट बघा. तर आता मी एकदम फास्टमध्ये आता खिमा बनवून घेणार आहे. तर त्यात एसूर, आपलं जे आपण कोथिंबीर अद्रक लसूण वाटलेलं ते टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धना पावडर टाकलेला आहे, आणि लाल चटणी पावडर आणि एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे बरं का. तर आता बघा मी वरून धना पावडर टाकलेलं आहे, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चटणी ना थोडी जास्तच ठेवायची बरं का, म्हणजे काय होतं ना टेस्टी लागतं खूप, आणि ते म्हणजे कढाईमध्ये छान असं शिजलं पण जातं. आणि आता मी सगळे खिमांचे ना, आणि अजिबात तुटणार नाहीत बरं का. तुम्ही अशा पद्धतीने खिमा केला ना तर अजिबात तुटणार नाही. असे तुम्ही ना कबाब पण करू शकतात त्याचे, पण कबाबपेक्षा खिमा मला खूप आवडतात. हे हुंडे माय मम्मी पहिल्यापासून बनवत आलेले, आणि मला तेव्हापासून खूपच आवडतात. त्याचबरोबर बघू शकता स्वीट पण मागवली होती, मावशी येणार होती म्हणून मस्त असा घेवर मागवलेला होता, आणि मलाही घेवर इतका मस्त लागत होता, आणि सगळ्यांनी खाली बसून मस्त खाल्लेला. आणि माझं चाललं होतं इथे हुंडे बनवायचं काम. मला फक्त एक घासभर खायला भेटलेला, जास्त काही भेटला नव्हता. पण असं चला आता मावशी आली म्हणून, मग मावशी पण काय नॉनव्हेज खात नसते नाही का, त्यामुळे मग ते सगळ्यांनी खाल्ले. मस्त असं रसमलाई वगैरे पण आणली होती मँगोची, छान लागत होती एकदम. तुम्हाला पुढं दाखवतेच मी. तोपर्यंत बघू शकता मी आता तसे घेऊन आपल्याला लाडू कसे करतो तसेच म्हणजे हुंडे करून टाकायचे आहेत. एक सुद्धा हुंडा तुटणार नाही. तेल टाकायचं आहे थोडं भरपूर, म्हणजे ते छान असं फ्राय होतं बरं का. आणि ते सगळे हुंडे टाकून झाले की आपल्याला त्यात हळदी पावडर, परत एकदा लाल चटणी पावडर आणि एसूर टाकायचा आहे, आपला काळा मसाला आणि धना पावडर, हे सगळं टाकून ना, आणि आपण जे मसाला केला होता ना आपल्या रश्श्यासाठी, तो सुद्धा थोडीशी ग्रेव्ही वरून टाकून द्यायची आहे. आणि टाकून त्याला मी न हलवताच ना झाकून ठेवणार आहे. फक्त वरच्यावरी जे म्हणजे असं पहिले जे होते ना टाकलेले तेल सगळ्यात पहिलं, ते सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि मस्त मिक्स करून ना त्याला ठेवून द्यायचं आहे आता मीडियम गॅसवर. आणि परात ठेवलेले आहे, परातवर गरम पाणी वतून द्यायचं आहे. तुम्ही ह्याला रश्शा पण करू शकता, पण थोडं लावून खाण्यासारखंच केलं ना तर एक नंबर लागतं. आम्हाला तर तसंच आवडतं, जास्त काय बनवायचं नव्हतं कारण की दुसऱ्या दिवशी एकादशी होती त्यामुळे. तर ही ठुलाव का एक घास मला, नीट का की चकले ए नाही मम्मी लय पाक आहे त्याच्यात. तर आता तोपर्यंत बघू शकता पाणी मी पहिला वतलेलं होतं बरं का थोडंसं, आणि नंतर मी वतलं नाही आहे, ते तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं. आणि बघू शकता हुंडे मोठे जे कसे छान असे छोटे छोटे झालेले आहेत, आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी झालेले बरं का. आणि इथं मटणाचं कालवणसुद्धा बघू शकता एक नंबर झालेलं आहे. आणि ते आता मम्मी तवलीमध्ये काढून घेत आहे.
आणि टेस्टी झालं ते एकदम साधं सिंपल आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी. आणि एक सांगते तुम्हाला, मम्मीचं ऑपरेशन झालं आहे म्हणून म्हणजे कोणी पण मला काही पण बॅड कमेंट करतील की बाबा मम्मीचं ऑपरेशन झालं आहे तरी पण काम करते वगैरे वगैरे, पण ज्याला कामाची हे असते ना सवय, त्यांना बसून राहावं वाटत नाही. बरं वाटले की लगेच कामं करू वाटतात, अशी गोष्ट आहे. तर त्यात तुम्ही असो किंवा मी असो, म्हणजे कोणाकोणाचं असतं, कोणाकोणाच्या अंगात भरपूर आळस असतो, त्यांना बरं पण झालं तरी पण काय करू वाटत नसतं. पण ठीक आहे, आता मम्मीला तसं तर आम्ही जास्त लावत नाही, म्हणजे लावतच नाही, ती स्वतःहून येत असते. मेन म्हणजे आम्ही आमचे कामं करत असतो, तिला जसं वाटेल तसं ती येऊन करू लागते, अशी गोष्ट आहे. तर असो, चला आता इथं दीदीनं मस्त खाली बसून ना भाकऱ्या थापून देत होती. भाकऱ्या एक 7-8 भाकऱ्या करायच्या होत्या, 7-8-9 भाकऱ्या केलेल्या मम्मी दीदीने भरपूर अशा. आणि त्या आता भाकऱ्या दीदी थापून देत आहे आणि मी पटापट असे करून घेत आहे. दीदी तर नॉनव्हेज अजिबात खात नाही, तर तिने बाजूला पप्पांचा पण आज उपवास होता, त्यामुळे पप्पांना ना मस्त अशी वड्यांची भाजी केलेली, तुम्ही बघू शकता कढाईमध्ये तिथं. तर छान अशी वड्याची भाजी पण केलेली होती मस्त पप्पांना सुद्धा, आणि एका साईडला भाकऱ्या पण चालू होते. तर आता हे असं मिळून जुळून आम्ही केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्हाला बाहेरसुद्धा जायचं होतं, कारण की मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पुण्याला येण्यासाठी. तर हे रात्री आम्ही पटकन असं उरकून ना लगेच जाणार होतो भाजी मार्केटला बाहेर, तुम्हाला तेही मी दाखवेलच. आणि त्यानंतर इथं बघू शकता मस्त अशी खिम्याची भाजी झालेली, भाकऱ्या, मस्त कालवण, मस्त असं पोट भरून जेवलो. त्यानंतर आम्ही आलो राख्या वगैरे बघण्यासाठी. आम्ही काही लगे बांधणार नाही आहे, ते देऊन देऊ भावांना किंवा दीदी बांधेल, कारण की मला तर वेळ नव्हता. आणि राख्या तर बघू शकता तुम्ही, इतक्या महाग राख्या होत्या ना ह्या सगळ्या. आणि तुम्हाला कोणती आवडली सांगा. बघा किती मस्त मस्त पण होतात, पण काय कामाचे नाहीत नाही का. मला तर ते दोरेवालेच आवडतात, कसे ते जास्त दिवस राहतात पण. तर अशा आम्ही राख्या घेतलेल्या आहेत, म्हणजे चॉईस करून. आणि मी कीर्ती पण गिफ्ट घेऊन म्हणजे दिलेले आहेत दीदीसाठी, तिने पण पोरांसाठी राख्या वगैरे घेतलेल्या होत्या. तर त्यामध्ये भरपूर असा टाईम वेस्ट झालेला आमचा, म्हणजे भरपूर वेळ घालेला आम्ही. 11 म्हणजे 10:30 होऊन गेलेले आम्हाला. आणि राख्या तुम्ही बघू शकता. आणि फायनली मी दोन राख्या घेतल्यात, एक यशते आणि एक आदित्यसाठी, हे बघू शकता तुम्ही. तर असो, चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी. श्री स्वामी समर्थ.